वेलकम टू विजडम ट्यूशन एंड टेस्ट सीरीज। स्टूडेंट्स, आज हम कंटिन्यू करेंगे स्टैंडर्ड 8 मराठी कविता क्रमांक 13 संतवाणी। ही संतवाणी दोन भागात आपल्याला दिलेली आहे। ज्यामध्ये आपल्याला संत सेना महाराज यांचे अभंग पाहायचे आहेत आणि हा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला संत चोखामेळा हे जे प्रसिद्ध संत कवी आहेत यांचा अभंग पाहायचा आहे। दोन्ही अभंग वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचा भावार्थ देखील समजावून सांगणार आहे। तर सुरू करूया। संत सेना महाराज। इसवी सन 13व्या शतकाचा उत्तरार्ध। प्रसिद्ध संत कवी संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे समकालीन संत सेना महाराज पंढरीचे वारकरी होते। त्यांच्या नावावर सुमारे 150 अभंग आढळतात। संतांच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये केले आहे। संत सेना महाराज यांच्यानुसार जेव्हा आपण संतांच्या सानिध्यात राहतो तर आपल्याला अप्रतिम असा आनंद प्राप्त होतो। तर त्याचे फार सुंदर असे वर्णन इथे केले आहे। आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास। आज मी संतांचे दर्शन घेऊन माझ्या आयुष्यातला आजचा दिवस सोनियाचा झाला आहे। फार सुंदर दिवस, सोन्याप्रमाणे चकचकणारा आजचा दिवस झाला आहे। जीवा सुख झाले माझे माहेर भेटले। सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्यावर ज्या प्रकारे आनंद होतो त्या प्रकारे अगदी संत सेना महाराजांना संतांच्या सानिध्यात गेल्याप्रमाणे अतिशय आनंद झालेला आहे। अवघा नीरसला शीन देखता संत चरण। तर जो त्यांच्या शरीराला या मनाला आलेला शीन आहे, कंटाळा आहे, त्रास आहे, तो अगदी निरसून गेला आहे। पूर्णपणे आलेला शीन शून्य झालेला आहे जेव्हा त्यांनी संतांच्या चरणाचे दर्शन घेतलेले आहे। आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा। संत सेना महाराज म्हणतात, संतांनी माझ्या घरी आल्यामुळे माझ्या आयुष्यात आजचा जो दिवस आहे हा दिवाळी आणि दसऱ्याच्या सणांसारखा फार उत्साही झालेला आहे। प्रस्तुत अभंगाचा क्रमांक आहे 15 आणि हा सकल संत गाथा खंड पहिला संत सेना महाराज अभंग यामधून घेतलेला आहे। आपल्याला इथे भावार्थ पण दिला आहे, तर भावार्थ काय आहे ते पाहू एकदा। संत सेना महाराज संत भेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद त्यांना झाला आहे। या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संत चरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीन नाहीसा झाला असून घरी दिवाळी दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे। तर फारच सुंदर असे वर्णन या अभंगात केलेले आहे। ठीक आहे, आपण पुढील भाग हा पाहू। इथे संत कवी आहेत संत चोखामेळा। प्रसिद्ध संत कवी संत चोखामेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही। संत चोखामेळा यांच्या अभंगातून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते। भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृती उक्तीत अनुभवायला मिळते। संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केले आहे। तर संत चोखामेळा यांचे संतांच्या सहवासात आल्यानंतर काय म्हणणे आहे ते आपण पाहूया। चंदनाच्या संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाचे। तर फारच सुंदर असे वर्णन इथे केलेले आहे की जर बाभळी किंवा काट्याची जी झाडे झुडपे आहेत ती जेव्हा चंदन हे फार सुगंधी लाकूड असते, तर त्याच्या सोबत आल्यानंतर काटे टोचणाऱ्या बोरिया बाभळी ज्या आहेत किंवा अशी वृक्ष आहेत, अशी झाडे झुडपे आहेत जी काटे टोचणारी आहेत, दुसऱ्यांना त्रास देणारी आहेत, पण जेव्हा ती चंदनाच्या संगे येतात, चंदनाच्या सानिध्यात येतात
तर ही जी टाकळी आहे, ही ह्या ज्या सर्वसामान्य झाडे झुडपे आहेत, ही चंदनाच्या संगे येऊन त्यांना देखील चंदनाचा अप्रतिम असा सुगंध लाभला जातो, प्राप्त होतो. तर इथेच सामान्य माणसाचे आणि संतांचे वर्णन केलेले आहे. सामान्य माणसाला ह्या इथे दाखवले आहे जसे बोरिया भाबळीप्रमाणे, ज्यांच्या आयुष्यात फार त्रास आहे, दुःख आहे, अशी लोक जेव्हा संतांच्या सहवासात येतात, तर संतांच्या सहवासात आल्याने सर्वसामान्य लोकांचे आयुष्यही त्याप्रमाणे अतिशय सुगंधित असे होऊन जाते. संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शने तेची होती. तर जे काही लोक असे आहेत जे अभाविक आहेत, ठीक आहे, पण ते संतांच्या सहवासात आले की ते देखील भाविक होऊन जातात, ते देखील देवाच्या गोडीला लागतात, त्यांना देखील देवाच्या दर्शनाची ओढ निर्माण होते. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वहावा खरा ऐसा. तर संत चोखामेळा महाराज म्हणतात की आपण मानवाच्या जन्माला आलो आहोत, तर मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला परमार्थ साधायलाच हवा. परमार्थ साधणे म्हणजे काय, तर प्रभूचे नाव जपणे. आणि जर आपण ते नाही केले तर आपण आपल्या या आयुष्याचा भार कसा वाहू शकू. ठीक आहे, तर भावार्थ पाहू. संत चोखामेळा म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात, त्याचप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. तर सर्वजण म्हणजे सर्वसामान्य लोक संतांच्या सहवासात आले की भाविक बनतात, त्यांना प्रभूची, ईश्वराची गोडी प्राप्त होते. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल. जर आपण मनुष्याच्या जन्माला आलो असून, ठीक आहे, आपण प्रभूचे नाव नाही जपले किंवा आपण देवाला स्मरण नाही केले तर आपले जगणे ह्या भूतलावरती भार ठरणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या अभंगाचे दोनही भाग, भाग अ आणि भाग आ, हा पूर्णपणे समजावून सांगितला आहे. ठीक आहे, तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.